त्यात आपण यावं डिस्प्लेवर यावं. आता आपण याचे प्रीसेट केले ते तयार हो तो चेक करो. अखन केले पहले अपन काय करो यो जो बटन हो ने आधे चेपवता. आधे चेपी એટલે આપણે यो रोटरी स्विच आधे करून આપણે देख ऊपर आहे ऑल रन, नीचे आहे रन सेटअप. ते मग सेटअप माने त्याच्या ओके करूया. ते ओके करी એટલે આપણે दे जो एक ओके सेटअप ऑल सेटअप करूया. जो ओके मारी એ आता विचार આપણે आता खाली सेटिंग જ કરો જે કાંઈ નવો બનાવશે. તો આપણે ફિલહાલ નવો બનાવશે એટલે નવાवर जाऊ. आता आपणार यो काय आहे की तुमने कॉन्फिगरेशन जो जे मोनो हेर जे या स्टेरियो मोनो काय करे કે આપણે જો બેની લેફ્ટ રાઈટ એક જ કામ કરે ને સ્ટેરિયો का लेफ्ट राइट अलग अलग काम करे. तो फिलहाल मैं क्या करता है स्टेरियो घेता है. तो अपना जो यो है इक्वलाइजर मोनो घेमचो तो मोनो स्टेरियो घेमचो ते स्टेरियो. अपनार फिलहाल मैं मोनो स्टेरियो ज राखत है. मोनो घेता हूँ वांधो नहीं स्टेरियो में अलग अलग रही. आता अपना जो यो आखी काही मेन स्पीकर तुमच्या बघ JBL जो आहे RCF जो आहे Yamaha आहे काही दुसरं. तर आपणार फिलहाल ही कंपनी जो नाही मी तर आपण काय करू नॉट लिस्ट. आता यो सेकंड ऑप्शन आहे काय तुम्ही 2 वे चालू जे 3 वे ते आपनी पेसिव मतलब मिड एंड हाइस हरीच चले. 2 वे में काय चले ते हाइस ने मिड अलग चले. तो अपनी का हाइस मिड अलग चालू છે એટલે 2 वे કરી. आता या कि सब अपनी आम चालो कि ना चालो जो अपनी सब चालो है बेज अलग से चालो है तो येस करे એટલે આપણે જો 3 वे हो. आता काही तुमचे बेज स्पीकरचं ब्रांड कसं तर आपणाला फिलहाल नाम એટલે नॉट लिस्ट करे. आता यो आपणाला दाखवे की तुम्ही मोनो यूज करते सब स्टेरियो यूज करो छे. मतलब बेजમાં अगर तुम्ही सिंगलમાં कसे वायर आहे लेफ्ट राइट या मोनो तर आपण स्टेरियो राखू. આમાં તાકે એમ્પ્લીફાયર હાઈસचे भाग नॉर्थ मिडचे भाग एम्प्लीफायर अपनी आगे बढ़ाऊँ बेची एम्प्लीफायर भी अपना नाम એટલે આપણે આગળ વધાવું. आता ये अपना अप्लाई द करंट चेंज ते अपनी येस करी ना ये अपना जो सेटअप रेडी हो जाओ आखा हो जाओ देखते आओ खाली अला जाशी एक प्रीसेट बनाता प्रीसेट बनावी. आता अपनी ये अथे बराबर. आता तुम्ही सांगू शका काय नाही डिस्प्ले. आता मैं काय करें आखा केले पहले काय करी अपने ते इक्वलाइजर ग्राफिक इक्वलाइजर अदे दबावी. इथे ग्रीन लाइट पड़ी नागा ग्रीन लाइट पड़ी आता थई सिस्टम जाओ. आता फिलहाल ऑफ है तो मैं ऑन करी मग जो नीचे जाओ मेन्यूली है तो मैं क्या करें आदे अपने डीजे चालू है ते डीजे वठ हो दुसरे लाइव स्पीच वठ हो परफॉर्मन्स हो बैंड हो पण अपनी डीजे चालू है डीजे ठेवी मैं पसाड़ी आओ सॉरी ओके यो हूँ जाओ. आता दुसरा आहे AFS यो आपण ते माइकिंग में या लाइव शो में काम लगे. अच्छा ना आता अपनी क्रॉस ओवर जाऊँ सब ऊपर जो मैं तुमसे मंगे देखूँ पहले क्रॉस ओवर देखूँ क्रॉस ओवर दबावी એટલે अपना ते हाइस मीडियम जाऊँ हाइस या हाइस जी फ्रीक्वेंसी आओ ते नॉर्मली जी मैं सेटिंग करी थी मैं अंदाजे खाली तुम दाखा तो मैं फिलहाल ठेवत आहे 1.5 म्हणजे आपण ते फिल्टर राखत आहे हाई पास ते हाई पास मैं ठेवी LR 24 मग तशी आपली गेन क्लॉक राखत तो मैं फिलहाल 0 राखत आहे ने लो पास आउट है पण आपण कोई भी ठेवू शकू 20 हर्ट्ज स्थिर होने कलिक भी ठेवू शकू आपला तुमची मर्जी. मैं फिलहाल सेटिंग ना देखवत आहे नॉर्मल खाली देखवत आहे काही काय मैं सपोज ही 12 किलो पर ठेवून दिन आहे ताचो लो पास फिल्टर LR 48 है ने पोलारिटी. हाँ ये पोलारिटी ध्यान रख जाए. पोलारिटी मतलब फेस मतलब आपने कोई माइनस प्लस ऊंधो जड़ाओ ने आपने तैसी माइनस प्लस ऊंधो भी कराए. पोलारिटी अगर नॉर्मल है मैं ये चेंज करी आता ये चेंज होऊन जाए ये अपन नॉर्मल राखो अपना सेम तसंच मीड है 100 किलो सोर्स ते मीड में बेज ना हर्जेमध्ये એટલે મીડું જ હર્जेमध्ये ते मैं अंदाजे वर खाली ठेवत आहे 200 के वर नाचो जो फिल्टर है तो मैं ठेवी LR 48 म्हणजे गेन तुम्ही तुमच्या हिसाबे वधावू शका
मायनस मायनस करू शका, प्लस करू शका, काय बी करू, पण तो हाची मग हाची जी मिडची 6000 आहे रेंज लो पास, तो मैं आधे ठेवी 4.5 वर ठेवी आधे हूँ एल आर 48 ठेवी है आची तसंच मिडची अगर वायरिंग ऊंधी होवी तो थंयची बी पोलारिटी चेंज करू शका. सेम बेचोच याव जो વધારે પડતી लोक शूट करत કે बेचची फ्रिक्वन्सी काय ते 35 आहे. मग ही सेटिंग जी तुम्ही जानुदी ऐका ना, हा जानुदी स्पीकर एम्प्लीफायर मैच ना करा, तानुदी प्रॉपर ना काम करे. हर जगह फ्रिक्वेन्सी अलग रहे, स्पीकर की फ्रिक्वेन्सी अलग रहे, केबिनेट अलग रहे, એટલે થોડી ઘણી ઉપર નીચે હોય. તે મેં आता ही 35 आहे, તો મેં આદે નોર્મલી કરી 40 તાકી વધારે હુમિંગ ના હોય. આ તે બે ऐकायत વધારે ના ને ખાલી વધારે હોય. આદે जो फिल्टर हो जो मैं ठोवी बटरफ्लाई BW48 ताकि लगा रे लाउडनेस ये म्हणजे 100 आहे आमा ये प्रॉपर बेसचे आहे, पण माझा हलको लगा रे आमा पंच टाईपમાં आहे. तो मैं बहुत जाऊँ सके 120 125 વધારે બી જાऊ सके, तुम्ही करू शका. तुम्ही 40 जगार 50 वर बी आणू शका ही जी फ्रिक्वेन्सी जी, पण मग बेज लगार हलको होईल, मजा नाही. ने अथे मैं ठेवी BW48 मग तुमच्याचं गेन વધાવજો તો વધાવું શકા. પાછી પોલારિટી સેમ आहे. તો નોર્મલી એક સેટ કરી એ રીત मग मैं तुम देखें कॉम्प्रेसर, सबसे ज़रूरी वस्तु कॉम्प्रेसर. कॉम्प्रेसर हमेशा इनपुट में यूज होय ने आउटपुट में हमेशा लिमिटर यूज होय. तो याद रखिए कि कॉम्प्रेसर हमेशा इनपुट में होशे. ताची जी मेन सेटिंग है ती इनपुट में होय, आउटपुट में ना होय. ये चीज़ तुमने कोणी आखत ना, पण मैं आखत है. आता तुम्ही ना का मैं आता कॉम्प्रेसर वर यावं. सबसे पहले कॉम्प्रेसर चालू करा. कॉम्प्रेसरचा आता पहिले थ्रेशोल्ड काय आहे. थ्रेशोल्ड एक अशी वस्तू आहे, काही तुमने इनपुटचे जी सिग्नल आहे तुम्ही कलिक राखोचे, एक लेवल तुम्ही सेट करा थ्रेशोल्ड का, कि आच्या अंडरमा रहवा पड़े. तो फिलहाल 0 है, तो मैं 0 ना रखें. मैं बहुत माइनस में मैं -10 उधी जाए, तुमचे हिसाब तुम्ही कलक जा, पण मैं आता देखो तो तुमचे -5 रखत आहे. आता रेसो काय काम करे तो समझा, तानु जान ते समझ जाना, तानु तुम्ही सेटिंग ना करू शकता. रेसो बेसिकली आता 1/1 है, 1/2/1 है, 3/1 है. तो यो मग आता 2/2 है. यो का है काय, अगर तुझे लिमिटर सेट करी बेन थ्रेशोल्ड तुम्ही सेट करी ताच्या ऊपर 2 dB ऊपर जाए ने, तो 1 dB यो नीचे खेचवाना है. रेसोचं काम यो जो का 2 dB आता ना थे तुमने का 2 dB है, तो जहीं थ्रेशोल्ड पार करे ने, थ्रेशोल्ड जो सिग्नल जो ऊपर तो 2 dB ऊपर जाए ने, तो 1 dB यो खेचू नीचे आने. तो बेसिकली थ्रेशोल्ड जो काम यो ज रहे, काही मतलब डायरेक्टली तो ना कापायचा, धीरे से स्मूथली आने. मग गेन ते तुम्ही आता गेन વધાવું शका, मायनस करू शका, पण मैं फिलहाल 0 ज रखत आहे. मग ओव्हरइजी काय आहे यो समजा. यो भी आपने 1 થી 10 સુધી જાય. ओव्हरइजी भी समझ जा. ओव्हरइजी काय काम करे, जसं की तुम्ही थ्रेशोल्ड सेट करी, रेसो सेट करी, पण यो जसो बહુ સ્પીડમાં काम करे, બહુ સ્પીડમાં. ते आधे एक आपल्याला स्मूथनेस या हार्ड हेरजे या असो हेरजे, ताकि आपण जो सिग्नल जो ऑडिओ जो प्रॉपर असा नाटक काय अरे आपण काय अलग जाय काय, तर तादे स्मूथ बनावो दे, प्रॉपर तादे टायमिंग्स हारे आनो दे. ते आपनी यो ओव्हरइजी काम करते जगह. ते आपनी जलो વધારે ठेवून तलो सॉफ्टनेस्ट काम करे, पण વધારે बी बेस ना यो सॉफ्टनेट વધારે येऊन जाए ने ओसो ना चालू करे, तो यो काय कट करे जसो जो तरत ऊपर खेचवा आणू दे. ते वच्चे कसं आपल्याला लगेच डिस्टर्ब करे. ते आपण बोलतो 2 થી 3 या 4 होती ठेवो जा, ताकि एक हलको मतलब हाड बी सापडे ने एकदम प्रॉपर रेसो काम करू सके. ते कोई भी तुम्ही कॉम्प्रेसर चालू करे आचो मतलब यो ना कि चालू करे એટલે प्रॉपर काम करे ना. प्रॉपर थ्रेशोल्ड का है तुमने खबर पड़े, रेसो का है तुमने खबर पड़वा पड़े, गेन ते खबर हो तुमने, ओव्हरइजी का है ये चीज़ तुम्ही जान समझ जाना. आधे प्रॉपर सेट ना करता तो कॉम्प्रेसर प्रॉपर सेट ना करे. मग तुम्ही ध्यान से ना थे एक माइनस है, 0 है, प्लस है. यो काय काम करे. माइनस काय देखो कि तुम्ही जो सेटिंग करनो है ने तानु ते तुमचो सिग्नल फिलहाल आजू अथे ज है बराबर. मग तुम्ही 0 का आहे काय तुमचे जो लेवलवर तुम्ही इने आहे आणि ने ते लेवलवर येऊन जाऊ आहे.
झिरो काय काय की तुम्ही जो सेट करणं त्याच्या नीचे आहे अजून इनो ना मी झिरो का आहे की तुम्ही जथंही सेट करणं आहे तथे तो सिग्नल पહોંચીને आहे ને પ્લસवर यावं એટલે तुमचं कॉम्प्रेसर चालू જ होऊन जाईल. प्लसवर तुमचं कॉम्प्रेसर चालू होऊन जाईल એટલે प्लस आचो देखो आहे बरोबर. मग आपण या आता कॉम्प्रेसर કરી आता લિમિટરમાં કાંઈ આપણે હાઈ સ્પીડ બીજ આખો અલગ સાંપડે. તમે ખાલી ફિલહાલ તમને એક જ ચીજ દેખો ના તો વિડીયો બહુ લાંબો હોય. બેચો देखो ते बेचो मैं चालू करी मैं -4 ठो था फिलहाल मैं फिलहाल अपनी एक रूम में बसना है थे साउंड चालू ना मी એટલે એક અંદાજ જ घेता मैं 10 સુધી બી જાય પણ 4 म्हणजे ओव्हर जी मैं तुम्ही दाखी दो 2 સુધી मैं ठेवी मैं 2 થી 4 રાખે આછી વધારે ના રહે ताकि जो माने बेज है एकदम तुरंत रिस्पॉन्स ना करे या धीरे से વધારે કરે तो धीरे से करे ते तो હું મજા ના है આપણે कसं की साऊंडમાં આપણે એક એક સેકન્ડ બહુ કિંમતી રહે એટલે આપણે 4 बीट होवा वांधो नाही એટલે एकदम प्रॉपर नाही 8 होवा तो मतलब ना मी ये सेम तसंच तुम्ही हाई स्पीडમાં એમાં करू शका समजीन हवे ते बरोबर ते माहीत आता तुमचं मग काही यो सब आचो बटन जो काय यो मैं चालू करी ते तुम्ही नागा की आता सब हार्मोनिक करून एक सिस्टम यावं आहे पहिले आता चालू करायचं तर आम्हाला एक फिक्स फ्रिक्वन्सी सेट राहील फिक्स रहे आम्हा आपली फ्रिक्वन्सी ना 100 करू पण फिक्स रहे फिक्स कशी कशी काय ना 36 થી રહુને 56 સુધી એક आहे ને 24 आहे ને 36 आहे ही બેન फ्रिक्वन्सी फिक्स आहे. मैं काय करी पहिले ऑन करी सर बहाने जो मैं 50% आहे आता 50% होती आम्हा तुम्ही असा लागा तुमच्या लगा एक जाडो बेज आहे ते तुम्ही आधे વધાવો શકો 100 સુધી घेऊन आहे या कम करा पण मैं ना तुम्ही तुमच्या हिसाबे अगर तुम्ही આગળ काय अलग सेटिंग करणं हो तर तुमचे ते हिसाबे ते पण ऐकून सेटिंग करा काही बी चीज एरी सेटिंग नखे करा बस तर तुम्ही समजीन हवे मैं काय आखो मागायतो याच बेसिक वस्तू बारीक बारीक वस्तू आहे या चीज आपण सेटिंग करायची तुम्ही कॉम्प्रेसर का आहे लिमिटर का आहे चीज में तुम्ही समजीन ते આપણે आता આખા નાંગી આખા વસ્તુ કરી आता અંદર સેવ કે રીતે કરો છો આખા આતામાં તમને દેખો આખા વસ્તુ म्हणजे आपण मग स्टोर बटन नागा यो हे स्टोर बटन दे दबाव એટલે આપણે आता नाव आहे ते नाव खाली आपण जो बी आता लखो जो असं करी जसं की आता म्हणजे यो लोक तावर ओके मारले चेंज करू गाजू करी ओके करेले आजो असं करू करून तुम्ही तो बी नाव चेंज करू शकता मग नाव लखो गाडी म्हणजे तुम्ही आजू एक बार स्टोर दाबावचा तर तुम्ही कच्चे नंबरवर ठेवायचे हे 1 થી રહુને 100 સુધી तुम्ही त्याचे बी नंबर होते जिथे ठेवायचे त्याला एक नंबरवर घेत जायच्या जसं की आता यो आहे 8 नंबरवर मग 8 वर जा वाटलं आता जाऊन एक बार स्टोर दबाव એટલે 8 नंबरवर सेट होऊन जाओ बस अलांच करो जैसे हमारा